देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 140व्या जयंतीनिमित्तानं दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रन फॉर युनिटी या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। त्याआधी नरेंद्र मोदींनी सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली, तर भाषणादरम्यान बोलताना मोदींनी राज्यातल्या एकात्मतेसाठी सांस्कृतिक देवाणघेवाणीची गरज असल्याचं व्यक्त केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील गोपाळगंज इथे झालेल्या सभेत नितीश कुमार आणि लालू यादव यांच्यावर हल्लाबोल केला। जेडीयू सरकारच्या काळात बिहारचा विकास झाला नसल्याचं मोदींनी सांगितलं। यावेळी मोदींनी 80 सेकंदात 33 घोटाळ्यांची यादी जनतेला वाचून दाखवली। निवडणूक आयोगानं बिहारमध्ये भाजपच्या 2 जाहिरातींवर बंदी घातली आहे। या प्रकरणी आयोगानं बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकारी अजय नाईक यांना निवडणूक संपेपर्यंत या जाहिराती कुठेही प्रसिद्ध होणार नाहीत यावर लक्ष ठेवायला सांगितलंय। महाआघाडीनं या जाहिरातीविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती। उत्तर प्रदेशातील संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री अखिलेश यादव आज करणार आहेत। मंत्रिमंडळात 15 नव्या मंत्र्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे, तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे। राज्यपाल राम नाईक आज सकाळी 10 वाजता राजभवनात या मंत्र्यांना शपथ देतील। साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातल्या 2 ज्येष्ठांनी पुरस्कार परत करणाऱ्यांवर सडकोट टीका केली आहे। तुम्हाला हे पुरस्कार राष्ट्रानं दिलेत, सरकारवर नाराजी असेल तर राष्ट्राचा अवमान का करता, असा सवाल ज्येष्ठ चित्रकर्मी श्याम बेनेगल यांनी केलाय। विरोध करायची ही पद्धत चुकीची आहे असे ते म्हणाले। पुरस्कार परतीच्या वादावर बोलताना नोबेल शांती पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी देशातील सहिष्णुता कमतरता झाल्याचं सांगितलं, तर दुसरीकडे देशात ज्या पद्धतीनं हिंसक घटना घडतात त्यावर सुद्धा त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। संतामंतांचे जोक्स वाचायला व्हॉट्सअपवरून मित्रांना फॉरवर्ड करायला कुणाला आवडत नाही, पण लवकरच संतामंतांच्या जोक्सवर बंदी येऊ शकते, कारण संतामंतांच्या जोक्सवर बंदी घालावी अशी याचिका चक्क सुप्रीम कोर्टात दाखल झाली। हे जोक्स शीख समुदायाचा अवमान करणारे असून ते बदनामीकारक आहेत, त्यामुळे त्यावर तत्काळ बंदी घालावी अशी जनहित याचिका एका महिला वकिलाने दाखल केली। सार्वजनिक रस्त्यांवर एलईडीचे दिवे लावल्यानं आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम पालिकेनं प्रत्येक महिन्याला 7,85,000 युनिटची बचत केली आहे। त्यातून विशाखापट्टणम पालिकेनं 497.22 लाख रुपये वाचवलेत। या प्रयोगातून पालिकेची 40 ते 45% वीज वाचली आहे। गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आंध्र प्रदेश सरकार आणि दिल्लीतील एका वीज कंपनीच्या सहकार्यानं विशाखापट्टणम शहरात एलईडी दिवे बसवण्यात आले। AIIMSच्या डॉक्टरांनी पाकिस्तानमधून भारतात परतलेल्या गीताचे DNA रिपोर्ट विदेश मंत्रालयाला सोपवलेत। विदेश मंत्रालयानं बिहारच्या जनार्दन महतो यांच्या दाव्याची पुष्टी करण्यासाठी गीताची DNA टेस्ट करण्याचे निर्देश दिले होते। महतो यांनी गीता त्यांची मुलगी असल्याचा दावा केला होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।